इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला झालाय। त्यांच्या शासकीय गाडीवर लोखंडी रॉडनं हल्ला करत त्यांच्यावर मिरचीची पूडही टाकली गेली आहे। या घटनेनंतर पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी करत आरोपींचा शोध सुरू केलाय। पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे। इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर जीवघेणा हा हल्ला झालाय। या घटनेनंतर पोलीस अलर्ट झाले असून इंदापूर तालुक्याच्या चोहोबाजूने नाकाबंदी करण्यात आली आहे। या हल्ल्यात श्रीकांत पाटील बचावले। त्यानंतर पोलिसांनी घटनेनंतर अवघ्या 7 तासाच्या आत आरोपींना अटक केली। या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे। इंदापूर शहरातील संविधान चौकात तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावरती हा हल्ला झालेला आहे। अज्ञात हल्लेखोरांनी संविधान चौकात हा हल्ला केलाय। शुक्रवारी सकाळी 11:15च्या सुमारास ही घटना घडली आहे। इंदापूर शहरातील संविधान चौकात तहसीलदारांची गाडी आली असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर लोखंडी रॉडनं जोरदार हल्ला चढवला। सोबत हल्लेखोरांनी मिरचीची पूड देखील आणली होती, ती देखील डोळ्यात टाकण्याचा प्रयत्न केला। या घटनेत तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या गाडीच्या काचा फुटल्यात, मात्र सुदैवाने तहसीलदार यातून बचावलेत। या घटनेनंतर इंदापूर पोलीस अलर्ट झाले असून इंदापूर तालुक्याच्या चोहोबाजूने नाकाबंदी करण्यात आली आहे। इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी भ्याड हल्ला केला। विशेष म्हणजे हा सर्व प्रकार तहसील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर झालाय। हल्लेखोरांनी ड्रायव्हरच्या डोळ्यात मिरची पूड देखील फेकली। ही अतिशय गंभीर आणि संतापजनक घटना आहे। गुन्हेगारांना कसलाही धाक उरलेला नाही। शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल जाते। ही बाब राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती कशी ढासळली आहे हे सांगण्यास पुरेशी आहे। श्रीकांत पाटील यांच्याशी मी स्वतः संपर्क साधून विचारपूस केली, असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेऊन तातडीनं कारवाई करण्याची गरज आहे। गृहमंत्री महोदय, आता तरी जागे व्हा। आपल्या राज्यात गाडीखाली माणसांना चिरडणारे आपल्या विभागाच्या कृपेमुळे जामिनावर सुटतात, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे।